आज आपण जे जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे ना, याचा अर्थ असा आहे की आपण नगरपालिके हद्दीतली 206/2 ह्या क्षेत्रापैकी 30 आर हे क्षेत्र नगरपालिकेने 2003ला अधिग्रहण केलेलं आहे. त्यांना त्यावेळेस पण पैसे दिले. परत जागेचे मालक अतुल महाजन आणि इतर आहेत, त्यांनी परत कोर्टात धाव घेतल्यावर त्यांना इतर वाढीव पण मानधन दिलेलं आहे. परंतु काही गावगुंडाने किंवा जे काही खानदानीची जागा आहे ती आपल्या नगरपालिकेने सातबाऱ्यावर न आल्यामुळं उरलेल्या जागेवर खळदकर यांनी आपला सातबाऱ्यावर येऊन आणि बाकीचे सातबाऱ्याला येऊन जमीन एकमधून दोनमधून एकमध्ये त्यावेळेस त्या सातबाऱ्यावर आलेत आणि त्या जमिनीची विल्हेवाट लावली, खरेदी करून दिले. आणि आमची मागणी अशी आहे की बाबा ती जागा जर नगरपालिकेची आहे तर त्या नगरपालिकेने अधिग्रहण करते वेळेस माननीय SDO साहेब, कलेक्टर साहेब आणि नगरपालिका मुख्याधिकारी साहेब यांचे अवॉर्ड आहेत ते आपण त्यांना दिलेले आहेत. आणि परत 1992ची पण रजिस्ट्री आहे की खळदकराकडून महाजननी घेतलेली आणि महाजननी 1994ला लेआउट केलेलं ह्याचे पण आहेत. हे सगळं असताना खळदकर म्हणतात की आमची जमीन आहे, मग 20-22 वर्ष का थांबले? त्यावेळेस सातबाऱ्यावर यायचं. तर ते 2024ला आले आणि सातबाऱ्यावर येऊन त्यांनी अजिम शेख यांना विक्री केलेली आहे जमीन. यामुळे आपण काय म्हणलो होतं की बाबा अजिम आणि खळदकर यांनी काय केले, धुमाळ या व्यक्तीला म्हणजे कर्मचारी आहे, हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा कर्मचारी आहे आणि हेड क्लर्क असल्यामुळे त्याकडे चार्ज आहे. त्याला हाताशी धरून 2024मध्ये मय्यत माणसाच्या नावाने झोन दाखला घेतला आहे आणि ऑलरेडी ज्या नावानं झोन दाखला घेतला आहे तो माणूस 2012लाच मयत आहे. असे डुप्लिकेट आणि कालबाह्य कागद जमा करून तो दस्त नोंद केलेला आहे. त्या दस्ताची आपण चौकशी लावली होती, त्यांना तक्रार दिली होती. ती तक्रार दिल्याच्यानंतर काहीच केलेलं नाही 1.5 महिन्यात. मग काल आम्ही 10/6/2026ला माननीय सहजिल्हा निबंधक कार्यालयात गेलो असता विचारपूस करताना 5-5:30च्या दरम्यान की साहेब आपण हे का केलेलं नाही. तर ह्याची संधी साधून माननीय धुमाळ म्हणजे दुय्यम निबंधक कर्मचारी धुमाळ हा तिथे आला. माझी आणि जानकर साहेबाची चर्चा संपल्यावर मी ऑफिसच्या बाहेर गेल्यावर माझ्या पाठीमागे येऊन त्यांनी मला धमकी दिली की तू माझ्या ऑफिसमध्ये मी काही पण करू, तुझा काही संबंध आहे, ही जागा तुझी आहे का, तुझा तक्रार द्यायचा काही संबंध आहे. हे तक्रार दिलेल्याचे मनात राग धरून त्यांनी मला काल अशी धमकी दिली की मी तुला 353 शासकीय कामात अडथळा केला ह्या गोष्टीत अडकवून तुझा विषय बर्बाद करीन. मी पण लोकलचा स्थानिकचा आहे, माझ्या ऑफिसमध्ये मी काय करेल हे माझी जिम्मेदारी आहे, माझा काही संबंध नाही. ही एकच काय अजून अशा 10 प्रॉपर्ट्या विकू आम्ही अशी म्हणून धमकी दिली आहे. आणि याच्या पुढं जर समजा मला कोणी शिवीगाळ मारहाण काही झालं केलं तर सर्व जबाबदारी ही दुय्यम निबंधक कर्मचारी धुमाळ आणि ही जी क्षेत्र विकत घेतलं आहे ते आणि विकणारे हे राहतील.